मॉर्निंग. मी निधी आणि तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून खूप स्वागत आहे. आणि हा माझा पहिलाच ब्लॉग आहे, त्यामुळे जी काही छोटी मोठी चूक होईल ते थोडी समजून घ्या. आणि आज आम्हाला खूप दिवसापासून ना पाणीपुरी खायची खूप इच्छा होत होती. तर पावसाळा असल्यामुळे पाणीपुरी तर आम्ही बाहेरची अवॉइड करतो, पण म्हटलं चला आज घरी बनवूया. तर त्यासाठी पुऱ्या तर आम्ही बाहेरून आणल्या आहे, फक्त आम्ही घरी पाणी आणि चटणी बनवणार आहे. तर तुम्ही कशा पद्धतीने बनवते आणि कशी बनते ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला कंटिन्यू. तर आलू आणि छोले मी हे कुकरमध्ये शिजवण्यासाठी ठेवले होते, तर ते झाले आहे. तर आपण सर्वात आधी इथे आपण आलू चिरून घेऊया. आलू खूप गरम असल्यामुळे थोडं गरम वाटत आहे माझ्या हाताला. आलूची चटणी न करता पहिले आपण पाणी बनवून घेऊया पाणीपुरीचं, कारण की आलू खूप गरम आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये सर्वात आधी मी पुदिना टाकते, यामध्ये कोथिंबीर टाकते, आपला हा मसाला रेडी आहे. याच्यामध्ये मी पूर्ण टाकूया. हा मसाला फक्त असा खूप टेस्टी नसते वाटत, त्यामुळे मी तो एक्स्ट्राचा मसाला बनवलेला आहे. हा मसाला टाकते, खूप स्पायसी नाही, नॉर्मल जितकं पाहिजे तेवढं. पाणी पण किती छान असं रेडी झालं आणि मी आता याला फ्रीजमध्ये ठेवते. थंड झाल्यावर त्यांची छान वाटते. त्यामुळे पाणी रेडी झालं आणि मी ते पण फ्रीजमध्ये ठेवलंय थंड होण्यासाठी. आणि कारण की ते पाणीपुरी खातो तेव्हा आपण ते जे थंड पाणी असते ना ते जास्त छान वाटते, त्यामुळे मी ते थंड होण्यासाठी ठेवलंय. आणि आपले आलू पण किती छान थंड झाले. तर आता आलूची चटणी बनवून घेते आणि चला आलू इथे छान अशी मॅश करून घेते. त्यामध्ये थोडे चणे पण टाकते, म्हणजे चणे टाकून घेते पूर्ण. थोडं पॉट लहान पडलं. यामध्ये छान थोडं तिखट, खूप नाही, थोडं कांदा आणि मीठ. हे सगळं छान असं मिक्स करून घे. मुलांना पण काही गोड पाणी आवडत नाही, त्यामुळे आम्ही फक्त जे तिखट आणि आंबट असते पाणी तेच बनवलं आहे. आणि बाहेर खूप गरमी आहे, त्यामुळे आम्ही आता बेडरूममध्येच ते खातो. पाणीपुरी एकदम टेस्टी झाली होती आणि आता आम्हाला बाहेर जायचं आहे. तर सांगते मी कुठे जायचं आहे, तर कंटिन्यू. पेट्रोल रात्री आम्हाला जयेशच्या ताईकडे जायचं होतं, पण खूप लेट झालं असल्यामुळे आम्ही काही गेलो नाही आणि पेट्रोल टाकून घरी परत आलो. गुड मॉर्निंग. तर रात्री खूप रात्र झाली होती, तर मी व्हिडिओ काही एंड नव्हता केला, तर म्हटलं आता व्हिडिओ एंड करते. आणि माझा हा पहिलाच व्हिडिओ होता, तर जी काही चूक झाली असेल तर ती मी नेक्स्ट टाईम थोडी व्यवस्थित करेन. आणि अशीच व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.